तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, तर पहिला विचार करायचा व्हीटस्टोनचा नेटवर्क तर नाही ना, मग असेल तर बॅलन्स्ड आहे का नाही ते बघा. जर बॅलन्स्ड असेल तर बिनधास्तपणे इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटतील, त्याचा बॅलन्स्ड कंडिशन वापरा. जर समजा बॅलन्स्ड नसेल तर मग दुसरी पद्धत आहे, सिमेट्रिकल आहे का बघा. सिमेट्रिकल नसेल तर मग नंतर स्टार डेल्टा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. ओके, मग आता एक एक मेथड आपण शिकूया. तर पहिला आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स ए अँड बी ॲज शोन इन द फिगर. चलो बच्चों ये है, ऐसा सर्किट है बच्चे. आर 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 आर, ये ए पॉइंट है, ये बी पॉइंट है, और ये आर है. फिर 5 रजिस्टर का कॉम्बिनेशन. देखो बच्चों, कहीं से भी हम घुस रहे हैं, कुठून जरी घुसण्याचा प्रयत्न केला तर आपण या सर्किटमध्ये दोघांचं सिरीज आहे का पॅरलल ओळखू शकत नाहीये. बघा ना, इथून घुसा, या दोघात हे जंक्शन कॉमन आहे हो, पण तुम्ही इथूनच घुसायला लागलात, हा एक जॉईंट आहे ना इकडे, म्हणून हे दोघं सिरीज नाहीत. संपला प्रश्न. इकडनं सुद्धा तुम्ही जोडलंय म्हणजे हे दोघं सिरीज नाहीत. संपला प्रश्न. हे तिघं पॅरलल आहेत का? नाहीत. का? तिघामध्ये एकच जंक्शन कॉमन आहे, पण पॅरललसाठी आणखीन एक जंक्शन कॉमन लागतं. मग दुसरं जंक्शन हे इकडे जोडलाय, हे इथं जोडलाय आणि हे इथं, तीन जागी जोडलेत. मग कॉमन कुठलं आले ते नाहीत. म्हणून हे तिघं पॅरलल नाहीत, हे पण तिघं पॅरलल नाहीत. इकडून घुसा, हे पण तिघं पॅरलल नाहीत ना, सिरीज नाहीत. मग आता काय, मार्ग बंद झाले. मग अशा वेळेस आपण इक्विपोटेन्शियल पॉईंटचा शोध घ्या. इक्विपोटेन्शियल पॉईंटचा शोध घेणं म्हणजे असे इक्वल पोटेन्शियलचे पॉईंट कोणकोणते आहेत त्याला शोधा, आणि त्या दोन इक्वल पोटेन्शियलच्या पॉईंटमध्ये जे काही कॉम्पोनंट येतात त्याच्यातून करंट जाणारच नाही आहे, मग त्याला जोडून काही फायदाच नाही आहे, त्याचा रोल 0 झाला. म्हणून त्याला आपण ओपन करा किंवा शॉर्ट करून टाका. 2 ऑप्शन आहेत. म्हणून आता इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधण्यासाठी 2 अटी आहेत. सिमेट्री आहे का बघा, किंवा सिमेट्री नसेल तर टेबल पद्धत वापरा. आता अगोदर विचार करतोय 2 समान भाग होतात का या सर्किटचे बघा. व्हर्टिकल सिमेट्री आणि हॉरिझॉन्टल सिमेट्री. हे हॉरिझॉन्टल सिमेट्री आहे, पण हॉरिझॉन्टल सिमेट्रीच्या साहाय्यानं तुम्हाला इक्वल पोटेन्शियल पॉईंट भेटत नाहीत. म्हणून व्हर्टिकल सिमेट्री बघण्याचा उपयोग आहे तुम्हाला. म्हणून या सर्किटचे उभे 2 भाग करा. म्हणजे तुम्हाला उभे कसं, ज्या 2 पॉईंटमधला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स या इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मोजायचा आहे, त्यातला एक जण इकडे असला पाहिजे, दुसरा इकडे असला पाहिजे. असे 2 पॉईंट वेगळे धरून उभं कापण्याचा प्रयत्न करा, समान भाग करण्याचा प्रयत्न करा. जर त्या सर्किटमध्ये 2 सारख्याच आयडेंटिकल भागामध्ये जर विभागणी होत असेल तर त्याला सिमेट्रिक आहे असं म्हणा. म्हणजे इकडे असणाऱ्या रेजिस्टन्सची संख्या आणि त्यांच्या किमती, इकडे असणाऱ्या रेजिस्टरची संख्या आणि त्यांच्या किमती पण सारख्याच असल्या पाहिजेत, तर सिमेट्रिक आहे असं म्हणा. असंच आपण कंडेन्सरमध्ये पण विचार केला होता. म्हणून हे प्रॅक्टिस म्हणून आपण रजिस्टरमध्ये पण बोलायला लागलो आहे आपण. चला मग, हा सिमेट्री आहे का नाही? हां, यस, समान भाग झालेत. इकडे दोघं आहेत, इकडे पण दोघं आहेत, इकडे पण त्यांच्या किमती सारख्या आहेत, इकडे पण त्यांच्या किमती सारख्या आहेत. मग या दोघांचा रेशो जेवढा आहे तेवढाच या दोघांचा रेशो असला तरी सिमेट्री आहे असं म्हणायचं. सारखेच असावेत असं नाही, त्यांच्या रेजिस्टन्सचा रेशो, इकडच्या रेजिस्टन्सचा रेशो आणि इकडच्या रेजिस्टन्सचा रेशो जरी सारखा असला तरी सिमेट्री आहे म्हणायचं. ओके, मग आता सिमेट्री आहे तर मग हा पोटेन्शियल, इथलं पोटेन्शियल, हा पॉईंट आणि हा पॉईंट इक्वल पोटेन्शियलचा आहे. एक तर तुम्ही त्याला शॉर्ट करा किंवा फेकून द्या, ओपन करा. दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे आहेत. जेव्हा इक्वल पोटेन्शियल पॉईंट भेटले तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. आयदर वी शॉर्ट दॅट टू इक्वल पॉईंट, इक्विपोटेन्शियल पॉईंट, ऑर वी ओपन दॅट इक्विपोटेन्शियल पॉईंट. ओपन केलं म्हणजे उघडं ठेवलं की व्हायरस घुसू शकतात, ते मोर डिफिकल्ट सर्किट होऊ शकते काही ठिकाणी. म्हणून बंद करण्याची पद्धत वापरायची, जे की बाहेरचे व्हायरसेस घुसू नये त्याच्यामध्ये.
म्हणून जेव्हा इक्विपोटेन्शियल पॉईंट भेटलं ना, माझं सजेशन तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की इक्विपोटेन्शियल पॉईंटला ओपन ठेवण्याची सवय नका घाणेरडी ठेवू, त्याला पटकन जोडून टाका, शॉर्ट सर्किट करा, आहे त्या कंपोनंटला बाहेर फेकून द्या, होऊ द्या कमी, त्या सर्किटमधल्या कंपोनंटची संख्या कमी होऊ द्या. जसं चायना पॉलिसी असते. चायना पॉलिसी काय आहे, म्हाताऱ्या लोकांना मेलं तर बस झालं म्हणतात, काय फायदा त्याचा असं म्हणतात. म्हणजे चायना हा पूर्णतः व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करतो. देशाच्या हितासाठी तरुण मंडळी कामाची आहे. मग म्हातारी झाल्यानंतर त्याला बोज होतं, ते बोज होणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी त्याला मारलं जातं, चायनासारखी मेंटॅलिटी. पण भारत हा सुसंस्कृत देश आहे आणि सुसंस्कृत देश आणि संस्कृतीचा देश आहे. भारताकडे पाहण्याची दृष्टी ही एक संस्कारात्मक दृष्टी आहे. सकारात्मक दृष्टिकोन भारतातल्या लोकांमध्ये असल्यामुळं म्हातारे जरी असली तर त्याला स्वीकार करण्याची ही परंपरा, ही संस्कार आपल्या देशामध्ये या संस्कृतीने दिलेल्या आहेत. म्हणून चायनामध्ये जर गेलात तुम्ही तर म्हाताऱ्यांना मारलं कसं जायचं ते बघितलं जातं, पण भारतामध्ये म्हाताऱ्यांना पोचलं कसं जातं ते विचारसरणी भारतात आहे. भारत हा सांस्कृतिक देश मानला जातो, संस्कृतीचा देश असं मानला जातो. असं बाळांनो, मग आता इथं आपल्याला फायदा नाही तर पटकन काढून टाका, चायना मेथड वापरा. आणि मग याला काढून टाकला तर आता दोन ऑप्शन आहेत, एक तर यांना जोडा किंवा तोडा. आता जोडला तरी व्हॅल्यू बदलणार नाही आणि ओपन ठेवला तरी किंमत तीच राहणार आहे, हे स्पष्ट करून दाखवतो बाळांनो, जेणे की तुमचा विश्वास वाढतो त्याच्यावरचा. ओके बेटा, मग चला आता मी ओपन ठेवलं तर काय झालं, हे दोघं सिरीजमध्ये झाले, म्हणजे एकूण रेजिस्टन्स 2R झालं. हे पण दोघं कसे झाले, सिरीजमध्ये झाले. एकूण रेजिस्टन्स काय झालं, 2R झालं. आणि हे दोघं एकमेकांना पॅरलल झाले, है ना बेटा, 2R आणि 2R पॅरलल झालं. मग एकूण रेजिस्टन्स R झालं, म्हणून R इफेक्टिव्ह R. तिथं कंडेन्सरमध्ये पण C झाला होता का नाही बघा, C, तर एकूण कॅपॅसिटन्स Cच झालं होतं. आता समजा याला तुम्ही जोडलात तर काय होतं, याला म्हणतात शॉर्ट सर्किट करणे, दोन इक्वल पोटेन्शियलचे पॉईंट शॉर्ट सर्किट करणे. मग आता शॉर्ट सर्किट केलात तर हे दोघं पॅरलल झाले, कारण या दोघात हे जंक्शन आणि हे जंक्शन कॉमन आहे. हे पण दोघं पॅरलल झाले, कारण या दोघात हे जंक्शन पण कॉमन केलं आहे आणि हे ऑलरेडी कॉमन आहे. म्हणून हा R/2 झाला, R आणि R पॅरलल, R² / 2R, एक R कटला, R/2. आणि हे पण दोघांचं पॅरलल आहे, R/2. मग दोघांचं पुन्हा सिरीज झालं, R/2 + R/2, म्हणजे R इफेक्टिव्ह पुन्हा किती झाला, Rच झाला. म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय, जर सर्किटमध्ये इक्विपोटेन्शियल पॉईंट जर भेटत असतील तर यू मे शॉर्ट सर्किट देम ऑर ओपन देम. पण शॉर्ट सर्किट केल्यामुळं सर्किट सिंपल होण्यासाठी मदत होते. ओपन जर सर्किट ठेवला तर अनेक कॉम्प्लिकेशन वाढू शकतात कॉम्प्लिकेटेड नेटवर्कमध्ये. म्हणून कॉम्प्लिकेशन वाढू न देता तुम्हाला जर सिंपल सर्किटमध्ये सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर माझं सजेशन आहे की त्या इक्विपोटेन्शियल पॉईंटला ओपन न ठेवता शॉर्ट सर्किट करण्याचा धाडस करायचं, म्हणजे त्या सर्किटला शॉर्ट सर्किट करा. ओके बाळांनो, मग आता शॉर्ट सर्किट करण्याची पद्धत आपण वापरूया. मग आता विटस्टोन्स सिमेट्री पाहिलं, जिथं विटस्टोन्स आहे तर विटस्टोन्स आता लक्षात घ्या, असा रेजिस्टन्स असं सर्किट दिसला की विटस्टोन्स आहे का बघा. आणि प्रत्येक विटस्टोन्सला हे सिम्प्लिफिकेशन असतं असं नाही, सर्किट सिमेट्री आहे का बघा. सिमेट्रीसाठी अट काय सांगितलं, एक तर जेवढे रेजिस्टन्स इकडे आहेत तेवढेच रेजिस्टन्स इकडे असले पाहिजेत, नंबर 1. दुसरं, त्यांच्या किमती सारख्या असल्या पाहिजेत किंवा इकडचा रेशो आणि इकडचा रेशो सारखा असला पाहिजे. समजा इथं R1 आहे, इथं R2 आहे, इथं R3 आहे, R4 आहे, तर R1/R2 किंवा R1/R3 इक्वल टू R2/R4 असलं पाहिजे. याला मी असं पण लिहू शकतो, रिअरेंज करू शकतो. रेशो समान असतील तर एक्सचेंजिंग द पोझिशन्स ऑफ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेमच असतं, कारण प्रोडक्ट सारखा असतो ना. म्हणून वी कॅन राईट दिस वन इन दिस ऑर्डर फॉर्म. तर असं जरी असलं तरी तो नेटवर्क बॅलेन्स्ड आहे. नेटवर्क बॅलेन्स्ड झाला म्हटल्याबरोबर या दोघांना शॉर्ट करून टाका. ओके बेटा, तर हे सिंपल विटस्टोन्स नेटवर्क असा ओळखायचा. आणि बॅलेन्स्ड आहे तर ठीक आहे, नसेल तर मग आता
म्हणजे हा रेशो समान नसेल तर काय करायचं, त्याला आपण स्टार डेल्टा किंवा डेल्टा टू स्टार मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. का, सिमेट्रिक नसतं ना ते. म्हणजे नेटवर्क बॅलेन्स्ड आहे तर सिमेट्रिक पण आहे. समजा नेटवर्क बॅलेन्स्ड नसेल तर फक्त रजिस्टर्सेस समान असून चालत नाही, त्यांच्या रेशोसुद्धा समान असले पाहिजेत किंवा त्यांच्या व्हॅल्यूसुद्धा सारख्या असल्या पाहिजेत, तरच सिमेट्रिक सर्किटला आपण काय करू शकतो, शॉर्ट सर्किट करू शकतो. मग नेटवर्क सिमेट्रिक दिसायला सिमेट्रिक दिसतं पण त्याच्या किमती वेगवेगळ्या असतील, रेशो समान नसेल तर त्याला असिमेट्रिक म्हणायचं. मग असिमेट्रिक सर्किटला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार वापरायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आता इथं हे रेजिस्टन्सचं व्हीटस्टोन्स नेटवर्कबद्दलचं बोललो आहे. आता पुढे आहे, समजा असा असेल, हे R1, हे R2, हे R3, हे R4. ओके बेटा, आणि हा कुठलाही रेजिस्टन्स असू द्या, इथं आरच असावा असं नाही, 10 R असला काय म्हणजे बॅलेन्स्ड नेटवर्क इंडिपेंडंट करतं. सिमेट्री नॉट डिपेंड अपॉन दिस रेजिस्टन्स. नेटवर्क बॅलेन्स्ड झाला तर याची किंमत किती असू द्या काहीच फरक पडणार नाही त्याचा. ओके, आता नेटवर्क इनबॅलेन्स्ड असेल तर म्हणजे कसं, म्हणजे R1 अपॉन R2 आणि R3 अपॉन R4 हे समान नसेल. म्हणजे कसं सांगतोय, हा R हा 2R, हा 2R आणि हा R. बघा आता रेशो R अपॉन 2R आणि हा 2R अपॉन R समान झाले का, नाही. मग अशा वेळेस तुमचा हा व्हीटस्टोन्स फेल जातो. मग अशा वेळेस काय करायचं, तर त्यासाठी डेल्टा टू स्टार आणि स्टार टू डेल्टा मेथड वापरायची. कंडेन्सरमध्ये सुद्धा ती वापरायचं असतं. तर आता रजिस्टर्समधली स्टार टू डेल्टा काय असतं आणि डेल्टा टू स्टार काय असतं त्याबद्दल जाणून घेऊया. म्हणून नेक्स्ट हेडिंग आहे बेटानो, डेल्टा टू स्टार. आता यामध्ये डेल्टा म्हणजे कसं असतं बघा ना, हा डेल्टा असतो आणि स्टार कसं असतं, असं असतं, हे स्टार स्टार. आता अशा सर्किट या फॉर्ममध्ये सर्किट असेल, हा याचं रेजिस्टन्स X आहे, याचं रेजिस्टन्स किंवा R1 आहे, R2 आहे आणि इथं R3 असेल. हा डेल्टा बनवतात, 3 रजिस्टरचा डेल्टा. हे बघा ना, 1 2 3 डेल्टा, हे पण डेल्टा झाला आहे ना. म्हणून हा डेल्टा. आता असा डेल्टा फॉर्ममध्ये जर कॉम्बिनेशन, रजिस्टर कुठेही व्हॅल्यूचे असू द्या, हो रजिस्टन्स कसेही असू द्या, डिफरंट रजिस्टर असू द्या, तर डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन सांगायला लागलोय. हा X, हा Y आणि हा Z. म्हणजे डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन असं करत असताना या आकृतीला असं तयार करायचं असेल तर हा X म्हणजेच कसा असेल का, इथं बघा, हा X, हा Y आणि हा Z. बघा आता कन्व्हर्जन कसं लक्षात ठेवायचं. X म्हणजे या दोघातला मधला आहे, तर X इक्वल टू R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजेच X ची किंमत काढण्यासाठी हा X पुन्हा दोघांमधला आहे, त्या दोघांचा प्रोडक्टवर तिघांची बेरीज, डेल्टा टू स्टार. हे आता सांगा Y ची किंमत काढायचं आहे ना, Y हो का इथं आहे, कुणामधलं आहे, R1 आणि R3 मधलं आहे. तर काय करायचं, Y बरोबर R1 R3 डिवायडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3. या फॉर्म्युलांचा उपयोग घ्या आणि दिलेल्या डेल्टाच्या फॉर्ममधली आकृती अशी लिहा, म्हणजे सर्किट सिंपल तयार होते. तसंच झड या दोघातला आहे, मग झडची किंमत काढण्यासाठी काय करणार, कुणामधलं आहे, R2 आणि R3 मध्ये, त्यांचा प्रोडक्ट वर घ्या आणि तिघांची बेरीज इथं लिहा. दीज आर द फॉर्म्युलेज फॉर डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन. तर सर्किट सिम्प्लिफाय होते आणि मग ते सहज तुम्हाला कळतं सिरीज आहेत का पॅरलल आहेत. म्हणजे आहे त्या सर्किटमध्ये डेल्टा आल्यामुळं सर्किट कॉम्प्लिकेटेड झाली. आपण तिथं डेल्टा निर्माण झाल्यामुळं
तिथं ट्रायंगल निर्माण झाल्यामुळं सर्किटचं आपण जज करू शकत नाही आहे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये का सिरीजमध्ये. त्याला तुम्ही जज करण्यासाठी सिंपल सर्किटमध्ये रूपांतर करायचं तर त्याला ट्रान्सफर करा, डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन वापरा. कधी कधी स्टारमुळं अडचण निर्माण होते, स्टार तिथं तयार झाल्यामुळं अडचण निर्माण होते. मग ती अडचण दूर करण्यासाठी स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन पण लक्षात ठेवा. म्हणून कधी कधी अडचण डेल्टामुळं आली तर स्टार बनवा. आता कधी कधी अडचण स्टारमुळं पण येऊ शकते काही सर्किटमध्ये, तर अशा वेळेस स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन पण लक्षात ठेवा. उलटं, आता म्हणजे उलटं, हे बघा, हा R1 आहे, हा R2 आहे, हे स्टार तयार झाले ना, हा R3 आहे ना. आता आपल्याला डेल्टामध्ये करायचं, हा डेल्टा तयार होतो त्याचा, हे तिघांना जोडलात की डेल्टा तयार होतो. राईट बेटा. आता बघा, हां याला असं लिहितो बा, इकडचा कोण X, इकडचा कोण Y आणि खालचा कोण Z. बघा इथं कोण आहे R1 आहे ना, इथं कोण आहे R2 आहे, R3 आहे, सॉरी R3, आणि इकडचा कोण आहे R2 आहे, R1. आता बघा X कुणामधला आहे, कुणाशी जोडलंय, R1 आणि R2शी जोडलंय, R1 आणि R2शी जोडले. तर अशा वेळेस काय करायचं बघा, X इक्वल टू फॉर्म्युला या कन्व्हर्जनमध्ये X इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R2 डिवायडेड बाय R3. म्हणजे या दोघातलं ॲडिशन R1 प्लस R2 प्लस R1 R2 डिवायडेड बाय R3 हे आहे. स्टारचं रूपांतर कशात करण्यासाठी, डेल्टामध्ये करायचं असेल तर. म्हणजे या स्टारला त्रिकोणात बनवायचं आहे, म्हणजे असं बनवायचं आहे. तर हा X कुणाशी जोडलाय तुम्ही, याला दोघांना जोडलाय X. मग R1 प्लस R2 प्लस दोघांचा गुणाकार डिवाइड बाय R3 हा फॉर्म्युला वापरायचा. तसंच आता Y कुणामधला आहे, R1 आणि R3 मधला आहे. Yला तुम्ही R1 आणि R3ला जोडलाय, तर Y बरोबर काय लिहिणार, R1 प्लस R3 प्लस R1 R3 डिवायडेड बाय अपोजिट कोण आहे R2. ज्यात हा आहे ना, हा तुम्ही Y बनवताय ना, याच्या अगेन्स्टमध्ये कोण आहे R2, त्याला एकट्याला इथं घ्या असं. आता सांगा Z तुम्ही कुणाला जोडणार आहात, या R2 आणि R3ला जोडणार आहात. तर मग Z हा R2 आणि R3ला जोडला आहे, म्हणजे त्याचा उलटा कोण आहे R1ला एकदाच घ्यायचं. म्हणजे Z बरोबर R2 प्लस R3 प्लस R2 R3 डिवायडेड बाय R1. These are the three formulas used for star to delta conversion. These are the three formulas used to डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन ऑफ द सर्किट. म्हणून जसं मी रजिस्टरच्या बाबतीमधला स्टार टू डेल्टा आणि डेल्टा टू स्टार लिहून दाखवलंय, तसंच कॅपॅसिटन्समध्ये सुद्धा हे वापरायला पाहिजे. तिथं पण वापरण्यासाठी ते पण इथं नोट करून देते तुम्हाला. म्हणजे जसं मी रजिस्टरचा स्टार डेल्टा सांगितलं तुम्हाला, अगदी तसंच कॅपॅसिटरचा स्टार डेल्टा सांगताना उलटं वापरायचा होता. म्हणजेच डेल्टा टू स्टार रजिस्टर्समध्ये जे फॉर्म्युले आहेत ना, ते हे वापरायचे कंडेन्सरमध्ये. इथं C1 C2 C3, इथं X Y Z असेल तर X इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C1 C2 डिवाइड बाय C3 घ्यायचं. म्हणजे जे फॉर्म्युलेज रजिस्टन्समध्ये डेल्टा टू स्टारसाठी वापरले, तेच फॉर्म्युले कॅपॅसिटरमध्ये स्टार टू डेल्टामध्ये वापरा. आता बघा ना, हे फॉर्म्युले कुठं वापरलेत, स्टार टू डेल्टा. जर हे कंडेन्सरचं कॉम्बिनेशन असेल ना, तर स्टार टू डेल्टासाठी हे फॉर्म्युले वापरले असते मी. राईट. तर हे रजिस्टरचं कॉम्बिनेशन लक्षात ठेवलं मी, माझ्या डोक्यामध्ये मी रजिस्टरचं कॉम्बिनेशन लक्षात ठेवलं आहे. यावरून कॅपॅसिटरचं कसं सांगायचं ते पण थोडक्यात सांगतो बाळांनो. आता स्टार टू डेल्टा कन्व्हर्जन इन रजिस्टर्स मी शिकवलं आहे, त्याचे फॉर्म्युलेज
रिमाइंड करण्यासाठी सांगितलं आहे. तर कसं लक्षात ठेवायचं सांगितलं का, डेल्टा टू स्टार करताना एक्स कुणामधला आहे त्यांचा गुणाकार डिवाइड बाय सर्वांची बेरीज, वाय कुणामधला आहे त्यांचा गुणाकार सर्वांची बेरीज, झेड कुणामधला आहे त्यांचा गुणाकार सर्वांची बेरीज. हे डेल्टा टू स्टार सांगताना. आणि स्टार टू डेल्टा कन्वर्ट करत असताना मात्र एक्स ज्या दोघांना जोडायला लागलात तुम्ही त्या दोघांना जास्त वेळ घ्या आणि याला 1 तास द्या, याला एकदाच दाखवा. म्हणजे वर दोघांची बेरीज अधिक दोघांचा गुणाकार डिवाइड बाय R3 घ्या. राईट बेटा. तर या फॉर्म्युल्याला स्टार टू डेल्टा रेजिस्टन्ससाठी आहे. कंडेन्सरमध्ये हेच फॉर्म्युले मी तिथे वापरणार आता. चला, तर स्टार टू डेल्टा अँड डेल्टा टू स्टार कन्वर्जन ऑफ द इलेक्ट्रिक सर्किट टू सिम्प्लिफाय दॅट सर्किट इंटू डिफरंट सिम्पलेस्ट फॉर्म. तर चला, डेल्टा टू स्टार कुणाचं, कॅपॅसिटरचं. बरं, कॅपॅसिटर. ठीक आहे बेटा. तर रेजिस्टरचा जो फॉर्म्युला आहे डेल्टा असा असतो, C किंवा C1 C2 C3 वेगवेगळे रेजिस्टर्स घेतो ना, C1 C2 C3. आता त्याचा स्टार करायचा. स्टार करायचा म्हणजे ह्या इथं स्टार मारायचा असतो. मग हा X, हा Y, हा Z. चला, X बनवायचा आहे. तर आता X बनवायचा असेल, सॉरी रेजिस्टर्स नाही कंडेन्सर आहे. हा X, हा Y आणि हा Z. तर आता X कसा घ्यायचा बघा. जे मी डेल्टा टू स्टार रेजिस्टन्ससाठी आहे तो फॉर्म्युला वापरणार आहे. तर स्टार टू डेल्टा हे वापरणार. म्हणजेच फॉर्म्युला एक्सचा काय वापरणार, एक्स इक्वल टू एक्स कुणामधला C1 C2, C1 प्लस C2 प्लस C1 C2 डिवायडेड बाय C3. हा डेल्टा टू स्टारचा फॉर्म्युला. कोणता वापरला मी, स्टार टू डेल्टाचा कन्व्हर्जनचा फॉर्म्युला वापरला आहे. तर कंडेन्सरमध्ये हे वापरा. ओके. आता सांगा वाय बरोबर, वाय कुणामधला आहे C1 C3, तर एकटा कोण राहणार C2. मग C1 प्लस C3 प्लस C1 C3 डिवाइड बाय C2. तसं झेड कुणामधला आहे, झेड C2 आणि C3 मधला आहे. तर मग C2 प्लस C3 प्लस C2 C3 डिवाइड बाय C1. तर हे डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन कॅपॅसिटरमध्ये जे फॉर्म्युले मी माझ्या माइंडमध्ये रेजिस्टन्सचं लक्षात ठेवलं आहे, मग त्याच्या उलटं करत राहायचं कुणामध्ये, कॅपॅसिटरमध्ये. तर हे फॉर्म्युले कॅपॅसिटरचं कन्व्हर्जन डेल्टा टू स्टार करताना उलटं घ्यायचं. तुम्ही याला लक्षात ठेवू शकता, त्याला वापरू शकता. म्हणून कुठलं तरी एक लक्षात ठेवा, 2 लक्षात ठेवलं तर कन्फ्युजन होतं. म्हणून मी रजिस्टरचं लक्षात ठेवलं आहे आणि मग त्याचा वापर मी कॅपॅसिटरला उलटं घेत आहे. आता आहे स्टार टू डेल्टा. म्हणजेच काय, इथं कॅपॅसिटरचा स्टार आहे आणि त्याला तुम्हाला डेल्टामध्ये रूपांतर करायचं. हा C1 C2 C3, हा X, हा Y आणि हा Z. म्हणजे असं X Y आणि हा Z. राईट. आता सांगा X C1 आणि C2 ला जोडला आहे. राईट. मग आता C1 आणि C2 ला जोडला आहे, हा अपोजिटमध्ये आहे. पण मी कंडेन्सरचं बोलतोय. मला रेजिस्टन्समध्ये मला माहीत होतं दोघांचा गुणाकार आहे का नाही, दोघांचं या दोघांमधलं कॉम्बिनेशन आहे ना हे, आणि हे अपोजिट आहे. तर दोघांची बेरीज प्लस दोघांचा प्रोडक्ट डिवाइड बाय C2. पण एक रेजिस्टरमध्ये असं झालं असतं. कॅपॅसिटरमध्ये काय आहे, आता जे डेल्टा टू स्टार आहे रेजिस्टन्स ते वापरायचं. म्हणजे हे फॉर्म्युले. चला, म्हणजेच आता पहा X काढायचं आहे C1 C3 डिवायडेड बाय C1 प्लस C2 प्लस C3. राईट. तसं आता Y या दोघातलं आहे म्हणून Y इक्वल टू C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 प्लस C3. आता Z या दोघातलं आहे म्हणून Z इक्वल टू C2 C3 डिवाइड बाय C1 प्लस C2 प्लस C3. These are the converging factors of star to delta, delta to star for capacitors, and these are the formulas for converging formulas for resistors.
स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार. कुठलंही एक लक्षात ठेवा, दुसरं तुम्हाला लक्षात ठेवण्यास मदत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हाऊ टू सिम्प्लिफाय द डिफिकल्ट प्रॉब्लेम्स इन द combination of capacitors and combination of resistors in कॉम्प्लिकेटेड नेटवर्क, यासाठी हा स्टार टू डेल्टा हे सर्वात रामबाण उपाय म्हणतो. जसं आपण म्हणतो ना, हनुमान ब्रेक असतं, म्हणजे कुठं गाडीला जर ब्रेक लावत नसेल तर पटकन त्या हनुमान ब्रेक लावा असं म्हणतो, गाडी जागच्या जागी थांबते. तसं सांगतोय आम्ही, जिथं तुम्हाला कसाही प्रसंग जर आला रे, तुम्ही कुठलीच मेथड वापरू शकत नाही आहे, सिमेट्री वापरू शकत नाही, टेबल पद्धत वापरू शकत नाही आहे, इक्विपोटेन्शियल पॉईंट आयडेंटिफाय करू शकत नाही, तर कितीही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असू द्या, त्याला तुम्ही सिंपल सर्किटमध्ये रूपांतर बनवू शकता. या शेवटचा ऑप्शन आहे तो म्हणजेच डेल्टा टू स्टार कन्वर्जन और स्टार टू डेल्टा कन्वर्जन. तर हे कंडेन्सरमध्ये आपण शिल्लक राहिलं होतं, ते रजिस्टर सोबत घेऊ म्हणून सांगितलं होतं. म्हणून रजिस्टरचं कॉम्बिनेशन सहज लक्षात राहण्यासारखं असतं. जास्तीत जास्त वेळेस याच्यावरच क्वेश्चन विचारतात, म्हणून याला लक्षात ठेवा, त्याच्यावरून कंडेन्सरला उलटं लक्षात ठेवायचं. चला मग विद्यार्थ्यांनो, आता काही समस्या अशा आहेत की तुम्हाला कॉम्प्लिकेटेड नेटवर्क देतोय. जसं की आपण क्युबिकल स्केलेटनचा विचार केला, तर कॉम्प्लिकेटेड नेटवर्कमध्ये क्युबिकल स्केलेटन 12 रजिस्टर्सनं बनलेला हा क्युबिकल स्केलेटन आहे. तर त्या क्युबिकल स्केलेटनच्या डायगोनली अपोजिट कॉर्नरमधला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आपण काढला आहे, त्याला फक्त उलट करा आणि तेच फॉर्म्युले तुम्ही रजिस्टरसाठी वापरा. म्हणजेच 4 फॉर्म्युले येतात तिथं, डायगोनली अपोजिट कॉर्नर ऑफ अ क्यूब, डायगोनली अपोजिट कॉर्नर ऑफ वन फेस ऑफ द क्यूब आणि ॲडजसेंट कॉर्नर ऑफ अ क्यूब आणि मिस्ड रजिस्टर्स. म्हणजे 12 रजिस्टरपैकी एक रजिस्टर जर मिस झाला तर जी उरलेली ओपन बाजू आहे, ओपन 2 कॉर्नर उरलेत, तर त्या 2 ओपन कॉर्नरमधला इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स कसा काढला आहे त्याचा उलटा फॉर्म्युला इथं रजिस्टरसाठी वापरा. म्हणून मी ते क्युबिकल स्केलेटनचे फॉर्म्युलेज तुमच्याकडे कॅपॅसिटन्सबद्दलचे काढलेत, त्याला फक्त उलट करून लिहा. उलट करून लिहा म्हणजे असं नका लिहू. समजा तुमच्याकडे असा फॉर्म्युला आहे CS किंवा C इफेक्टिव्ह, ओके, 5/6C असेल, तर तुम्ही R इफेक्टिव्ह काढत असताना 6/5R सांगायचं. असं म्हणजे फक्त कोइफिशियंटला उलट करा. राईट बेटा. म्हणजे जे फॉर्म्युलेज आपण कंडेन्सरमध्ये वापरलेत, क्युबिकल स्केलेटन तसाच आहे, पण पुन्हा तेच पद्धत न घेता मी तुम्हाला फक्त फॉर्म्युले बदलण्यासाठी सांगतोय. म्हणजेच आपण 4 फॉर्म्युले तयार केले होते. म्हणजेच हा क्युबिकल स्केलेटन आहे, 12 रजिस्टरनं बनलेला आहे, है ना बेटा, 12 कॅपॅसिटरनं बनलेला होता. तर डायगोनली अपोजिट कॉर्नरचा आपण फॉर्म्युला काढला होता. हा कसा 5/6C घेतला होता. आता त्याचा 6/5R होतो. इथे रजिस्टर जोडले असतील तर डायगोनली अपोजिट कॉर्नरमध्ये उलट करा. जे फॉर्म्युला तुमचा आलेला आहे कंडेन्सरचा त्याला उलट करून लिहा. ते पुन्हा इथं रिपीट वेळ घालण्याची गरज नाही. दुसरा फॉर्म्युला काय काढला आहे, डायगोनली अपोजिट कॉर्नर ऑफ अ फेस म्हटलेला आहे. आता हे डायगोनली अपोजिट कॉर्नर हे दोघं होते. आता या फेसचा डायगोनली अपोजिट कॉर्नर म्हणजे हा आणि हा डायगोनली अपोजिट कॉर्नर आहे. तर अशा वेळेस एक फॉर्म्युला काढला होता, 3/4C फॉर्म्युला होता. आता रजिस्टरमध्ये काय करायचं, 4/3R करायचं. म्हणजे उलट करायचं, म्हणजेच 1/R करायचं नाही, फक्त कोइफिशियंट उलटा करायचा त्याचा. ओके बेटा. तर हा कॅपॅसिटरचे ऑलरेडी आपण शिकलेत, तीच मेथड इथं वापरायचं आहे. म्हणून तिथं चार्जेसला डिवाइड केलं तर इथं करंटला डिवाइड करायचं आहे, सिमेट्री ओळखायचं आहे, इक्विपोटेन्शियल पॉईंट टेबल पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. टेबल पद्धतीने इक्विपोटेन्शियल सॉल्व्ह करा आणि त्याला सिम्प्लिफाय करा आणि फक्त हा बदल करा. एवढंच नाही, आणखीन ॲडजसेंट कॉर्नरमधला घेतला आहे आपण, ते 7/12C असा फॉर्म्युला आला होता. रजिस्टरमध्ये काय येतं, 12/7R येतं. हा फॉर्म्युला आपण निर्माण केला होता. आणि मिक्स्ड साईडचा फॉर्म्युला मग कॅपॅसिटरचा असेल तर 5/7C घेतला होता आणि रजिस्टरमध्ये 7/5R असतं. म्हणून हे उलटे परिणाम पुन्हा तेच अभ्यास करणं टाइमपास होतो. म्हणून तुम्हाला हे जे स्केलेटनचे बद्दल
क्युबिकल स्केलेटनचे प्रॉब्लेम आपण कंडेन्सरमध्ये शिकलोत ना, तीच पद्धत आहे. त्याच पद्धतीनं टेबल पद्धतीनं इक्विपोटेन्शियल पॉईंट शोधायचे आणि त्या सर्वांना शॉर्ट करून सिंपल सर्किटमध्ये रूपांतर करायचं आणि त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढायचं. विद्यार्थी मित्रांनो, इथं रेजिस्टन्सचं विविध प्रकारचं कॉम्बिनेशन, आलेल्या समस्या कशा असतील, तर कुठल्या समस्येला सॉल्व करण्यासाठी कुठला रिमार्क वापरायचा, कुठला शॉर्टकट फॉर्म्युला वापरायचा आणि कॉम्प्लिकेटेड सर्किटला सिंपल सर्किटमध्ये कसं रूपांतर करायचा, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा होता आणि तो आपण केलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये जाऊया की EMF ऑफ द सोर्स ऑफ द EMF आणि सेल्स काय प्रकार असतात. EMF म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स आणि सम कॉम्बिनेशन, डिफरन्स अरेंजमेंट, सम अरेंजमेंट ऑफ द सेल्स अँड मिक्स्ड कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स म्हणजे रेजिस्टन्स आणि सेल्सचं मिक्स्ड कॉम्बिनेशन. केवळ आपण रजिस्टरचं कॉम्बिनेशन शिकलोय, आता पुढे आहे मिक्स्ड कॉम्बिनेशन. काही रजिस्टर्स असतील, काही बॅटऱ्या असतील, काही सेल्स असतील, अशा कॉम्प्लिकेटेड नेटवर्क्स बनवून आपण त्याला कसं सिम्प्लिफाय करायचं हे पुढच्या लेक्चरला आपण शिकूया. पुढे घटक आहे सोर्सेस ऑफ EMF म्हणजे काय आहे. थैंक यू वेरी मच. यहाँ मैं रुकता हूँ. थैंक यू.